तर नमस्कार मंडळी मी लय लोकांची तक्रारी ऐकल्या. आपलं जो कानिपनाथ वैदवाडाचं कामान आहे तिथं लय लोकांना अडवतात असं ऐकलेलं आहे का चिंगे, खरं की? हो. हा म्हणजे जसं जसं पब्लिक घरी येत आहे त्यांना डायरेक्ट तिथं विचारतात एक भाऊसाहेब रोनशेर आमचंच औषध आहे इथून घेऊन जा. हा आणि पब्लिकने जर नाही घेतलं त्यांच्याकडनं औषध, आम्ही दोघं दिसल्यामुळं नाही घेती हा. आणि न दिसल्यामुळं तिथं घेतल्यानंतर ते सांगतात का भाऊसाहेब रोनशेर इथं नाही आहे, त्यांचा मोबाईल बंद आहे किंवा ते गावाला गेले ते. तर तसं होणार नाहीये. घरी आलं पत्र्याचं शेड आपलं दुकानामध्ये नाहीये हे बघा आणि मंडळी, कमानपाशी कुणीही घेऊ नका. कामानी जवळ किती लोक जरी अडवले, तुम्हाला तिथून औषध घ्यायचं नाही. ते माझं औषध नाही. कामानीत शिरल्यानंतर राईटला टर्न घ्यायचं आणि डायरेक्ट आपल्या घरी यायचं. आपल्या घरी आल्यानंतर असं भाऊसाहेब आयुर्वेदाला यायचं, असं हे पत्र्याच्या शेडला लावलेलं आहे आपण. कामानीमध्ये आपलं औषध नाहीये. कामानीतून थोडं आत यायचं, 1-2 फूट राईटला सरळ यायचं. इकडे यायचं कामानीतून. हा बरोबर ना? काय म्हणते शिंगे? राईटला टर्न मारायचं कमानीमधून वैदवाड्याचं हे कमान बघा आहे. असे गाड्या येतात ते आपल्याकडे. हे बघ, सरळ तिकडे जायचं नाही. लोक किती म्हणू सरळ जा, तर सरळ जायचं नाही. दुकानापाशी जर तुम्ही घेतलं नाही तर ते तुम्हाला मुद्दाम म्हणून सांगतील की तुम्ही सरळ जा. तर सरळ न जाता कमानीतून आत शिरल्यानंतर सरळ आत जायचं नाही. तर कमानीतून आत शिरल्यानंतर जी ती भीत दिसेल सरळ, तो कच्चा रोड असेल त्या रोडने सरळ यायचं. कमानीतून आत शिरल्यानंतर सरळ जायचं नाही कुणीच. राईटला यायचं, सरळ कच्चा रोड आहे, राईटला खड्ड्याचा यायचं, रस्ता आहे. त्यानंतर तिथं तुम्हाला बंगला दिसेल ही सफेद. डबल मधली बिल्डिंग बघा, ती शेजारी त्या बघा, 1 नंबरची बघा, पुढं एकदम पुढं त्या बंगल्याजवळ बंगल्यापासून यायचं. सरळ त्या रोडने आपल्या घरी यायचं. चालतंय, धन्यवाद हा.